आजची ठळक बातमी. नद्यांच्या पूररेषेत 2500 अनधिकृत बांधकामे. पिंपरी महापालिकेच्या सर्वेक्षणातून माहिती उघड. शहरातून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी मुळा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर निळ्या पूररेषेतील बांधकामांचे महापालिकेने सर्वेक्षण हाती घेतले आहे. आत्तापर्यंत 2500 बांधकामे आढळली आहेत. या अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस देण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरातून पवना इंद्रायणी आणि मुळा या 3 नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील लांबी 24.34 किलोमीटर, इंद्रायणी नदीची लांबी 30.85 किलोमीटर आहे, तर मुळा नदी शहराच्या सीमेवरून 10 किलोमीटर अंतर वाहते. या नद्यांच्या पुराची सरासरी निश्चित करून निळी पूररेषा आखली आहे. या पूररेषेत कोणतेही बांधकाम करता येत नाही. शहर आणि परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असताना तिन्ही नद्यांच्या पूररेषेतही अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळा आला की मालमत्तेमध्ये पुराचे पाणी शिरते. यंदाच्या पावसाळ्यातही नदीकाठच्या घरांमध्ये 2 वेळा पाणी शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण करून कारवाईचे नियोजन केले आहे.